पंचवटी येथील रामकुंडावर चोरी करणारे 30,000 रुपये किमतीच्या मोबाईलसह क्राईम ब्रँच युनिट 1च्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28 जानेवारीला रामकुंड येथून ॲपल कंपनीच्या मोबाईलची चोरी झाल्याचा गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानुसार क्राईम ब्रँच युनिट 1 कडील पथक तपास करत असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार शरद जाधव हा चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी CBS परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचून शरद शंकर जाधव यास ताब्यात घेऊन आरोपिताकडून 30,000 रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला. मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी आरोपीस पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला. सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस हवालदार विशाल काठे, प्रदीप म्हस्ते, रमेश कोळी, पोलीस अंमलदार जोगेश्वर बोरसे, महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले, पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांनी संयुक्तरित्या पार पाडली. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.